नमस्कार मंडळी, सर्वात आधी तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा. आणि आषाढी एकादशीचा आज सर्वांचा तुमचा उपवासही असेल, माझाही आहे. आणि उपवास म्हटलं की महाराष्ट्रात घरोघरी साबुदाणा खिचडी उपवासासाठी असतेच. मग मी तुम्हाला आज उपवासाची साबुदाणा खिचडी मऊ मोकळी आणि लुसलुशीत चविष्ट कशी करायची ते दाखवणार आहे. त्याआधी माझ्या मुलीने मला प्रश्न विचारला होता, खिचडी करतानाच विठुरायाचे किती नाव आहेत सांग बरं. पांडुरंग, माऊली, विठुराया, म्हणजेच मला जेवढे माहिती होते तेवढे मी तिला सांगितलं. अचानकच तिचा हा प्रश्न मला काहीच कळाला नाही. तुम्हीही मला कमेंट करून सांगा विठुरायाची किती नावं आहेत ती. साबुदाणा किती छान भिजला आहे बघू शकता तुम्ही, रात्रभर भिजवला आहे. बोटभर पाणी म्हणजे 1 इंच पाण्यात साबुदाणा छान भिजत घालायचा. 5 ते 6 तासात मस्त भिजतो साबुदाणा, किंवा तुम्ही रात्रभरही भिजवून घेऊ शकता. कालच मी साबुदाणा वड्याची ही रेसिपी शेअर केली आहे, त्यामध्ये सगळ्या टिप्स आहेत, त्यामुळे तोही व्हिडिओ नक्की पहा. कढईमध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. तेल तापल्यानंतर मी इथे बटाटा टाकला आहे. इथे मी 2 बटाट्याच्या साली काढून त्याच्या फोडी करून घेतलेले आहेत आणि बटाटा कच्चा टाकला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर उकडलेला बटाटा टाकू शकता. बटाटा फ्राय करताना बटाट्याच्या चवीनुसार थोडंसं म्हणजेच पाव चमचा मी मीठ घातलेलं आहे. या पद्धतीने मीठ घातलं तर खिचडीमध्ये अजिबात बटाटा आळणी लागत नाही. आता इथे मी जिरं घातलं आहे. जिरं छान फुलवून घ्यायचं. बटाट्याचा कलर बदलेपर्यंत, मस्त असा सोनेरी कलर येईपर्यंत बटाटा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा. बटाटा फ्राय होण्यासाठी काहीच वेळ लागत नाही, लगेचच होतो बघू शकता तुम्ही. त्यामुळे उकडून न घेता मी बटाटा असाच टाकते आणि असाच खूप छान लागतो. हे बघा, बटाटा पण शिजलेला आहे. बारीक अशा चिरून 4 ते 5 मी मिरच्या टाकलेल्या आहेत. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही मिरची ठेचून किंवा त्याची मिक्सर मध्ये पेस्ट करूनही टाकू शकता. तिखट मात्र तुम्हाला जेवढं आवडतं तेवढ्या प्रमाणात तुम्ही मिरची टाकू शकता. ते मी साबुदाणे टाकलेले आहेत आणि छान आता हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित. काही जणांचं असं म्हणणं असतं की साबुदाणा असं टाकायचं नाही, त्यात शेंगदाणे मिक्स करूनच टाकायचं. जे शेंगदाण्याचा कूट मिक्स करून टाकायचं म्हणजे चिकट होत नाही. पण असं काहीच नाहीये. शेंगदाणे तुम्ही जसं आधी साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून मग शेवटी आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. अजिबात चिकट वगैरे काहीच होत नाही. माझी करण्याची पद्धत अशी आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, त्या पद्धतीने प्रत्येक जण करत असतो. जसं तुम्ही करता तसेच करा, पण मी माझी पद्धत दाखवली. आता यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आधीही मीठ आपण बटाट्याच्या चवीचं टाकलेलं आहे. परत एकदा हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता दाणेदार, मोकळी आणि मस्त लुसलुशीत आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे. फक्त एक वाफ लागून द्यायची, अजिबात झाकण वगैरे ठेवायची काहीच गरज नाही. मस्त अशी रिकामी झाली आहे, मोकळी झाली आहे. गरमागरम साबुदाण्याची अशी खिचडी आणि त्याच्यावर दही, एक नंबर कॉम्बिनेशन आहे. आता बघा, मी तर खिचडी अशीच करते, तुम्हीही अशीच करता का? नक्की मला कमेंट करून सांगा. काही जणी म्हणतात की लिंबू पिळायचा, साखर थोडी घालायची, पण खरं सांगते आमच्या घरी ना लिंबू आणि साखरेची चव त्याच्यामध्ये आवडत नाही, त्यामुळे मी नाही टाकत. तुम्हाला जर आवडत असलं तर तुम्ही टाकू शकता. तर यंदाच्या उपवासासाठी मस्त मऊ लुसलुशीत मोकळी साबुदाण्याची खिचडी आणि चविष्ट. प्रत्येक गृहिणी प्रत्येकाच्या पद्धतीने करते, स्मार्ट आहेत. पण मी कुणाला जर खिचडी करता येत नाही, कोणाची खिचडी मऊ होत नाही, त्यांच्यासाठी ही रेसिपी शेअर केली आहे. आणि खास करून आज एकादशीच्या दिवशी उपवासाची खिचडी मी शेअर केली आहे. माझ्या चॅनलवर भाजी भाकरी उपवासाची कशी करायची तीही रेसिपी मी शेअर केली आहे. त्याचबरोबर कुरकुरीत खुसखुशीत साबुदाणा वडा तेलामध्ये न फुटणारा कसा करायचा तोही दाखवला आहे. त्या सगळ्या रेसिपी तुम्ही पहा, कुठून पाहत आहात ते सांगा आणि रेसिपीला प्रतिसाद द्या, सपोर्ट करा. धन्यवाद.